नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। राहुरीतील नूतन उर्दू शाळेच्या प्रांगणातील मुतारी पाडण्याची मागणी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा। ग्रामीण डाक सेवकांचा बेमुदत संप सुरू, सरकारचे याकडे मात्र दुर्लक्षच। 14व्या वित्त आयोगाअंतर्गत महिलांसाठी शिवण मशीन प्रशिक्षण आणि आरोग्य शिबिर आयोजित। आणि बारामती तालुक्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू आर्थिक अडचणीत। सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा। अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस। त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट। सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट, हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट। 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत बदलत्या फॅशन नुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार। SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत। बुधवारी सुद्धा सुरूच राहणार। त्वरा करा, डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत। SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर। अस्मिता रंग चित्रपट निर्मिती संस्थेचे अध्यक्ष तसेच बार्शी तालुका मित्रमंडळ अध्यक्ष आणि श्री जगदंब प्रतिष्ठान अध्यक्ष माननीय श्री अशोक नाना घावटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक बार्शी तालुका मित्रमंडळ पुणे, श्री जगदंब प्रतिष्ठान पुणे, अस्मिता रंग चित्रपट निर्मिती संस्था पुणे, स्वामी ओम ग्रुप पुणे। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। राहुरी शहरातील नूतन उर्दू शाळेच्या प्रांगणातील मुतारी त्वरित पाडून शाळेला संरक्षक भिंत आणि गेट बसवण्याची मागणी राहुरी नगरपालिकेला करण्यात आली आहे। अन्यथा जमियत उलेमा ए हिंद या संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आलाय।
राहुरी शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी नगर परिषदेच्या नूतन उर्दू शाळेच्या प्रांगणातच चक्क सार्वजनिक मुतारी उभारण्यात आली आहे. नूतन उर्दू शाळेच्या सर्व कर्मचारी महिला असून या मुतारीमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. तसेच या शाळेत विद्यार्थिनींची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. या मुतारीचा सार्वजनिकरित्या लोकांकडून वापर होतो. त्यामुळे विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांना वर्गाच्या बाहेर पडणं मुश्किल होतंय. पाल्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या महिला पालकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. या ठिकाणी अत्यंत दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरल्यामुळं विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तसेच मुतारीत येणारे लोक निर्लज्जासारखे बाहेरच उघडपणे मैदानावरच लघवी करतात. दारूच्या बाटल्या घेऊन येतात आणि तेथेच दारू पितात. याबाबत राहुरी नगर परिषदेला जमियत उलेमा ए हिंदच्या वतीने वारंवार लेखी आणि तोंडी निवेदने दिले आहेत. पालिका प्रशासनाने प्रत्येक वेळी टोलवाटोलवीची कामे करून मुस्लिम समाजावर अन्याय करण्याचं काम सुरू ठेवलं. भविष्यात या ठिकाणी व्यसनी लोकांकडून खैरलांची, कोपर्डी आणि कोपरगाव सारखी घटना घडली तर याला पालिका प्रशासन जबाबदार राहील, असं विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. याबाबत पालिका प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन उर्दू शाळेला संरक्षक भिंत आणि गेट न बसवल्यास मुस्लिम समाजाच्या वतीने आमरण उपोषण केलं जाईल, असं निवेदनाद्वारे सांगण्यात आलंय. यावेळी डॉक्टर जाकीर शेख, अफनान अतार, बिलाल शेख, समीर शेख, इम्रान सय्यद, मोहम्मद पठाण, जिशान शेख आदी उपस्थित होते. राहुरी नगर परिषदेची नूतन उर्दू स्कूल या ठिकाणी नवी पेठ या ठिकाणी भरवस्थित आहे. आज या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी अनधिकृतपणे एक सार्वजनिक मुतारी बांधलेली आहे. राहुरी शहरातील बहुसंख्य नागरिक येणारे जाणारे लोक याचा वापर करतात आणि त्याचा वापर इतका विचित्रपणे करतात की ते मैदानसुद्धा बघत नाही किंवा इथं असणारा जो लेडी स्टाफ आहे 100पैकी 90% विद्यार्थिनी आहे हे सुद्धा बघत नाही. अतिशय विचित्रपणे लघवी करतात. आपण इथं बघू शकता की मागं संपूर्ण मैदान त्यामुळे मुलांना उपलब्ध होऊ शकत नाही. मुलांना आणि मुलींना तसेच या ठिकाणी असणाऱ्या लेडी स्टाफला बाहेर निघणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. यासाठी आम्ही राहुरी नगर परिषदेला या संदर्भात वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे की आम्हाला एक अति चांगल्या प्रकारचं वॉल कंपाऊंड उपलब्ध करून द्यावे, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची आजपर्यंत योग्य ती कार्यवाही झालेली नाही. आम्ही या माध्यमातून असं सांगू इच्छितो की या ठिकाणी मध्यवर्ती असल्यामुळे टवाळखोर मुले तसेच दारुडे या ठिकाणी मैदानात येऊन दारू पितात, बसतात, गप्पा मारतात. परिणामी भविष्यात जर कोपर्डी, कोपरगाव, खैरलांजी सारख्या दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असेल असा ज्वलंत प्रश्न मुस्लिम समाजाच्या मनात निर्माण झालेला आहे. म्हणून आम्ही प्रशासनाला नम्र विनंती करतो की तुम्ही याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि मुस्लिम समाजाच्या सुरक्षिततेसाठी या महिला भगिन्यांच्या मनात जी असुरक्षितची भावना सध्या निर्माण झालेली आहे त्याच्या संदर्भात आपल्याला कुठली पावले उचलायची याचा योग्य तो निर्णय योग्य ती वेळी आणि त्वरित घ्यावा अशी मी जमियत उलेमा हिंद आणि मुस्लिम समाजाच्या वतीने विनंती करतो. जय हिंद. आज राहुरी शहरातील भागीरथी विद्यालय भागीरथी विद्यालयामधला मराठी शाळा, नवी पेठ इथली उर्दू शाळा, राहुरी येथील जे तिथं 3 शाळा भरतात, एक उर्दू शाळा, एक मराठी शाळा आणि एक भागीरथी शाळा, अशा 3 शाळा ते तिथं भरत असताना भरवस्तीमध्ये राहुरी नगरपालिकेच्या राहुरी शहरामध्ये जी सर्वात मोठा रस्ता असलेला ठिकाणी ही शाळा भरते, उर्दू शाळा. या उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांना होणारा त्रास आत्तापर्यंत त्यांनी सहन केला, पण राहुरी शहरामधल्या नागरिकांच्या कोणाचं पण राहुरी नगरपालिकेचं लक्ष नसल्यामुळं त्या मुलांना, मुलींना आणि तिथं त्या पाल्यांना, मुलींना सोडायला येणाऱ्या सर्व त्यांच्या आईवडिलांना, भावांना जो त्रास होतो, उघड्यावर शौचालयाला बसतात, टॉयलेटला बसतात, हे जे काही चाललंय हे वेळोवेळी या संघटनेने सांगून पण ते काम काही पूर्ण झालं नाही. का त्यांचं जे मागणं आहे, त्यांचं जे म्हणणं आहे का तिथली जी तात्पुरती बांधलेली मुतारी शौचालय ते पाडून टाका आणि
ते पहिलं जे व्यवस्थित ग्राउंड होतं ते करा, म्हणजे तिथं लोक शौचालयालाच जात नाही, लघवी करायलाच जात नाही, तर तिथं सायंकाळ 7 अंधार पडल्यानंतर रात्री 7 नंतर दारू पिले जातात. तिथं गाड्यावर येऊन वेगळे उद्योग केले जातात. दारूच्या बाटल्या सकाळी 2-2 पोते दारूच्या बाटल्या सापडल्या जातात. त्यासाठी आम्ही आज त्यांना आश्वासन दिलंय की कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर तिथलं सगळं साफसफाई करून तिथली मुतारी कोणत्या पद्धतीने हलवता येईल, काय करता येईल, तिथं पहिल्यासारखं ग्राउंड करावून त्यांना आश्वासन देतो का एवढ्या 15 दिवसामध्ये तिथं आपण सगळे स्वच्छता करू. ते तिथले जे शौचालय मुतारे आहे ते काढण्याचा प्रयत्न काढू आणि विद्यार्थ्यांना मुलींना त्रास होणार नाही, पाल्यांना त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पोखरी येथील पंढरीनाथ विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पोखरी येथील पंढरीनाथ विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय. पोखरी येथील पंढरीनाथ विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. 71व्या स्वातंत्र्य दिनी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, वह्या वाटप करण्यात आलंय. यावेळी माजी सरपंच बाळासाहेब कोळप, पंढरीनाथ विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सोळाशे, सचिव जनार्दन आंबेकर इत्यादी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने ध्वजारोहण संपन्न झालाय. विद्यार्थी खरंच आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला माझं जे अगोदरचं विधान होतं त्याला पूरक अशा पद्धतीचे आणि प्रेरक अशा पद्धतीचे दिसत आहेत. प्रामुख्याने 2 वर्षापूर्वीपासून ह्या संघाने विद्यालयासाठी जे काही कार्यक्रम राबवलेत ते एक वेगळ्या अशा दृष्टिकोनाचे होते. विशेष करून मी याच्यामध्ये असं सांगेल की ज्ञानप्रबोधिनीचे पोंक्षी सर एक व्याख्याते म्हणून त्यांनी आम्हाला या आमच्या विद्यार्थी वर्गांसाठी दिले. प्रमाणे यावर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा कार्यक्रम साजरा झाला आणि या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे आणि माझे विद्यार्थी संघ हा सर्व होतकरू विद्यार्थ्यांना आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू वाटप, तसेच खाऊ वाटप आणि वही पेन हे सर्व गोष्टी देतात. या माझे विद्यार्थी संघाचं मी मनपूर्वक पंढरीनाथ विद्यालय माजी विद्यार्थी संघाची जी सुरुवात झाली त्याचं सर्व श्रेय आमचे अत्यंत जवळचे मित्र रमेश गोल्ले यांना मी सर्वप्रथम देऊ इच्छितो. कारण त्यांनी जो आमचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला त्या ग्रुपच्या अनुषंगाने आम्हाला त्यातून ही कल्पना सुचली आणि त्याच्यातून आम्ही मंथली कॉन्ट्रीब्युशन करून सर्व मित्रांनी कुठेतरी एक चांगलं कार्य करावं शाळेसाठी या उद्देशाने आम्ही एक पावलं पुढे. माझी विद्यार्थी संघाने आत्तापर्यंत या विद्यालयासाठी बरेचसे काही मदत केलेली आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन प्रेरणा म्हणून विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव आयोजित केला जातो. त्याचप्रमाणे गरीब होतकरू जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनाही या शालेय साहित्याचं वाटप केलं. आत्ताच बाईक यांनी बोलल्याप्रमाणे मी सर्वप्रथम या माजी विद्यार्थी संघ स्थापन झाला त्याचे पूर्ण श्रेय रमेश गोल्ले यांना देतो. कारण का त्यांनीच जर हा ग्रुप तयार नसता केला, त्यांनी आम्हाला एकत्र नसतं आणले तर ही संकल्पना आमच्यातून बाहेर पडली नसती. आणि ह्या संकल्पनेतून आम्ही 12 मे रोजी पहिली आमची मीटिंग झाली. त्याच्यानंतर आम्ही याच्यावर चर्चा केली की आपण शाळेसाठी काहीतरी योगदान देऊ आणि मग तिथून पुढे असंच आम्ही एक एक असे प्रोग्राम अरेंज करत गेलो. त्यातूनच असे 15 ऑगस्ट 26 जानेवारी हा नेहमीचाच प्रोग्राम आहे. त्यामध्ये आम्ही 4-5 व्यक्तिमत्व विकासावरती प्रोग्राम टाकला, स्पर्धांसाठी प्रोग्राम टाकले होते. तसेच शाळेसाठी ग्रंथालयामध्ये व्यक्तिमत्व विकास, जनरल नॉलेजची पुस्तकं वाटप केले. आणि हे कार्य करत असताना आम्हाला ज्या ह्या शाळेतून शिकून जे विद्यार्थी गेले त्यांचं सहकार्य मिळावं आणि त्यांनी आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या संघामध्ये सामील व्हावं ही कळकळीची विनंती करतो. आणि 1990मध्ये पंढरीनाथ
विद्यार्थी माझी संघटना स्थापन करून या माझी संघटनेनं आत्तापर्यंत पंढरीनाथ विद्यालयामधल्या गरीब होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तके आणि इतर शालेय साहित्यांचं प्रतिवर्षी ते वाटप करतात. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. श्रीगोंदा शहरात दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदी वातावरणात साजरी करण्यात आलाय. शनी मारुती मित्रमंडळ यांची मानाची दहीहंडी फोडण्यासाठी 11,000चं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. तसेच शनी मारुती मंडळाकडून नागरिकांना 500 झाडाची रोपं वाटण्यात आली आहेत. श्रीगोंदा शहरात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आलाय. शनी मारुती मित्रमंडळ यांची मानाची असणारी हंडी फोडण्यासाठी 11,000चं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. यावेळी अनेक पथके ही हंडी फोडण्यासाठी दाखल झाले होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी चांगलीच गर्दी शनी चौक परिसरात जमली होती. शनी मारुती मित्रमंडळ यांच्याकडून सकाळी सर्व नागरिकांना 500 झाडाची रोपं वाटण्यात आली आहेत. यावेळी अनेक नेते मंडळींनी या कार्यक्रमाला भेट देत दहीहंडी कार्यक्रमाचा आनंद घेतलाय. एका पथकाने 4 थर रचून शनी मारुती मित्रमंडळाची दहीहंडी फोडली आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. अहमदनगरमधील साई सूर्य नेत्र सेवा संस्थेच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्यदिनी झेप्टो लेझर या मोतीबिंदूसाठीच्या उपकरणाचं उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी डॉक्टर कांकर या दाम्पत्याच्या 35 वर्षांच्या व्यावसायिक प्रवासाचं मान्यवरांनी कौतुक केलंय. अहमदनगर येथील साई सूर्य नेत्रसेवा संस्थेच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्यदिनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठीच्या झेप्टो लेसर या उपकरणाचे उद्घाटन मेडिकल काउन्सिलचे संचालक डॉक्टर निसार शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर रझिया निसार, हॉस्पिटल संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर बापू कांडेकर, नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर दर्शन गोरे, प्रेस क्लबचे अध्यक्ष मनसूरभाई शेख उपस्थित होते. साई सूर्य नेत्रसेवेचे संचालक डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी झेप्टो लेसर हे जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान भारतात प्रथम आणून त्याचा उपयोग गरजू रुग्णांना कमीत कमी खर्चात उपलब्ध करण्याचा त्यांचा मानस आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग चष्म्याचे नंबर घालवणे, गुंतागुंतीचे आजार बरे करण्यासाठी केला जातो. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे संचालक डॉक्टर निसार शेख यांनी डॉक्टर कांकर या दाम्पत्याच्या 35 वर्षांच्या व्यावसायिक प्रवासाचं कौतुक केलंय. विज्ञानातील प्रगती समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम डॉक्टर कांकरिया यांनी केलंय. त्याचा आम्हाला विशेष अभिमान असल्याचंही डॉक्टर निसार म्हणालेत. हॉस्पिटल संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर बापू कांडेकर यांनी बोलताना सांगितलं की राज्यातील पहिली नेत्रपिढी सुरू करून नेत्रदानावर मोठं काम केलंय. आता अवयवदानावर समाजानं पुढं आलं पाहिजे. भारताच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आणि साई सूर्य नेत्रसेवाच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त आज मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी एक नवीन उपचार पद्धती आपण या समाजासाठी उपलब्ध करून देऊ शकलो, याचा एक विशेष आनंद होता. या उपचार पद्धतीचं नाव आहे झेप्टो लेझर. यामध्ये लेझर किरणांच्या सहाय्याने विशेष करून ज्यांना ऑपरेशननंतर, मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर कोणत्याही प्रकारचा चष्मा नको आहे, लांबचा किंवा जवळचा, ज्याला मल्टीफोकल व्हिजन असं म्हणतात, त्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी या लेझर किरणाचा उपयोग केला जातो. ज्यामध्ये अचूकता मोठ्या प्रमाणात वाढते, परिणामकारकता वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं सेफ्टी. या अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला ताबडतोब त्या दिवशीच दिसायला लागतं आणि 3-1 दिवसामध्ये तो आपल्या कामाला लागू शकतो. यामध्ये लांबचं आणि जवळचं अतिशय चांगल्या गुणवत्तेची दृष्टी त्याला मिळू शकते आणि अशा प्रकारचं तंत्रज्ञान भारतामध्ये पहिल्यांदाच एशियन आय हॉस्पिटल पुणे आणि साई सूर्य नेत्रसेवा अहमदनगर येथे आपण आणू शकलो आणि जास्तीत जास्त ग्रामीण रुग्णांना जास्तीत जास्त चांगली दृष्टी देण्याचा आमचा जो मनोदय आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं यासाठी 32 वर्षापासून आम्ही
तो सातत्याने प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नाला साईबाबाचे आशीर्वाद आहेत आणि रुग्णांचा, संपूर्ण भारतातनं आणि बाहेरून येणाऱ्या रुग्णांचा मोठा विश्वास आहे. या सगळ्यांना या 32व्या वर्धापन दिनानिमित्त ही नवीन उपचार पद्धती समर्पित. ओके सर. नेत्रतज्ञ संघटनेचे डॉक्टर दर्शन गोरे यांनी डॉक्टर कांकरिया यांनी नेत्रतज्ञांसमोर एक मोठा आदर्श ठेवलाय असं सांगितलं. या कार्यक्रमासाठी वैद्यकीय, सामाजिक, शासकीय, पत्रकारितेतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचलन सुरेश क्षीरसागर यांनी केलंय, तर आभार नवनाथ वाघमारे यांनी मानलेत. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा. अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस. त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट. सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट. हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट. 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. बदलत्या फॅशननुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार. SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स. 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत. बुधवारी सुद्धा सुरूच राहणार. त्वरा करा. डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी, सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. ग्रामीण डाकसेवकांचा बेमुदत संप सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील 1100 ते 1200 कर्मचारी संपावर आहेत. कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक बंद करण्यासाठी हा संप पुकारण्यात आलाय. मात्र सरकार याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसतंय. आज संपूर्ण भारतभर ग्रामीण डाकसेवकांचा संप सुरू असून फक्त पुणे जिल्ह्यातील पोस्ट ऑफिसची 550 ते 600 शाखा डाकघरे बंद असून त्यामध्ये काम करणारे 1100 ते 1200 कर्मचारी संपावर आहेत. माननीय कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारसी संघटनेने सुचवलेल्या बदलानुसार ताबडतोब लागू कराव्या. डाकसेवकांना पोस्ट खात्यात समाविष्ट करून खात्याचा दर्जा द्यावा. उद्दिष्टपूर्तीसाठी वरिष्ठांकडून होणारी सक्ती थांबावी. तसेच ग्रामीण डाकसेवकांचा टार्गेटच्या नावाखाली चाललेला छळ थांबवावा आदी मागण्यांसाठी ग्रामीण डाकसेवकांनी बेमुदत संप सुरू केलाय. प्रत्येक तालुक्यात संपूर्ण पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी संप सुरू आहे.
घोडेगाव येथे पोस्ट ऑफिस कार्यालयासमोर डाकसेवकांनी घोषणाबाजी केली आणि जुन्नर येथील पोस्ट ऑफिस कार्यालयाबाहेर बसून देखील घोषणा दिल्यात. आंबेगाव आणि जुन्नर या दोनही तालुक्यात असंख्य डाकसेवकांचा संप गेल्या 2 दिवसापासून जोरात सुरू आहे. शासन याकडे लक्ष कधी देणार ही मोठी चिंतेची बाब आहे. लवकरात लवकर मागण्या मान्य व्हाव्या अशी आर्त हाक संपूर्ण डाकसेवक युनियन देतंय. ग्रामीण डाकसेवकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 25 एप्रिल 2017 रोजी संघटनेच्या वतीने संप पुकारला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांना माननीय कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारसी जशास तशा लागू करतो असे आश्वासन डाक विभागाकडून देण्यात आलं. परंतु या आश्वासनाकडे दुर्लक्ष करीत डाक विभागाने कमलेशचंद्र कमिटी डाक विभागाची असून त्यांनी दिलेल्या शिफारसी विभाग काटछाट करत आहे. तसेच योजनांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विनाकारण त्रास दिला जातोय. मेळाव्यांना उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार काही ठिकाणी थांबविले जातात. उद्दिष्टपूर्ती न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात BOला काम नाही असे कारण देऊन पगार कमी केला जातो. या त्रासाला कंटाळून प्रत्येक कर्मचारी या संपात सहभागी झालाय. देशभरात हा संप केला जात असल्याने मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचे ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियनने सांगितलंय. या प्रसंगी ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियनचे सचिव एकनाथ मंडलिक, आंबेगाव तालुका संघटक अतिश भास्कर, सोपान सईद, रिजवाना तांबोळी, अरविंद कुलकर्णी, समीर शिंदे, दत्तात्रय किवरे, सुनील साखडे, हरिश्चंद्र हिंगे, हरिभाऊ थोरात, शांताराम चासकर, निंबाजी मेंगडे, मिलिंद ससाने, ज्ञानेश्वर घनदट, असंख्य डाकसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. मी SP सईद गिरवली BPM. आम्ही सर्व ग्रामीण डाकसेवक कालपासून संपावर आहोत आणि संपूर्ण भारत देश संपूर्ण ग्रामीण डाकसेवक कालपासून या ठिकाणी संपाव आहे. याच्या मागचं कारण एक की आतापर्यंत ग्रामीण डाकसेवकांचं जे हाल अपेष्टा ही पाहवत नाही. 50-50, 40-40 वर्ष सर्व्हिस करून त्यांना केवळ 10 ते 12 हजार रुपये पगारावरच काम करावं लागतं. एवढंच नाही, त्यांना पेन्शन नाही, कुठल्याही प्रकारच्या फॅसिलिटी नाही, कुठल्याही प्रकारच्या ग्रामीण डाकसेवकांना कुठल्याही प्रकारच्या योजना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबवल्या जात नाही. कुठल्याही प्रकारचं ग्रामीण डाकसेवकांचे हाल अपेष्टा हे अतिशय बिकट अवस्था आहे. अतिशय बिकट अवस्थेमधून त्यांच्यावर अतिशय फार असे नको ती कामं लादली जातात आणि टार्गेटचं काम असतं, त्यांच्याकडून पॉलिसीचे काम असतं, पत्र वाटपाचं काम असतं, एक माणसाचं काम, 3 माणसाचं काम एका माणसाकडून केलं जातं. 3 तासाची ड्युटी त्या ठिकाणी 3 तासाच्या ऐवजी त्या ठिकाणी 9 तास त्याच्याकडून काम करून घेतलं जातं. अतिशय अत्याचार आज हे सरकार, हे गव्हर्नमेंट या ग्रामीण डाकसेवकांना करतंय. ही अतिशय खेदाची बाब आहे आणि म्हणून जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही. ही आमची ग्रामीण डाकसेवकांची आमची अशी आशा आहे. असो ग्रामीण डाकसेवकांचा विजय. आज संपूर्ण भारत देशामध्ये ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक या संघटनेने बेमुदत संपाचं आयोजन केले आहे. सरकारच्या विरोधात आमचं हे बेमुदत संपाचं आयोजन केलेलं आहे. डाक विभागाने सुद्धा आमची एक प्रकारची निराशा केलेली आहे. आज एवढे कर्मचारी काय रिटायरमेंटला आले तरी आम्हाला खात्यामध्ये समाविष्ट करून अद्याप घेतलेलं नाही. त्यामुळे पूर्ण भारत देशातील पूर्ण पुणे जिल्हा या कालपासून चालू झालेल्या बेमुदत संपामध्ये सर्व ग्रामीण डाकसेवक हिरिरीने उतरलेले आहेत आणि आज जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण मान्य होत नाही तोपर्यंत हा संप चालूच राहील. त्यामुळे सरकारने आमच्याकडे बारकाईने लक्ष देऊन या संपाच्या ज्या मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत त्या संपूर्ण मागण्या एकजुटीने आम्ही मान्य करून घेतल्याशिवाय आम्ही संपातून माघार घेणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांचा भ्रष्टाचार उघडकीस आलाय, तर त्यांच्या कार्यकाळाचा शासकीय लेखा परीक्षण करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था विविध समित्या या राष्ट्रवादीची चराईची पूर्ण झाली आंबेगाव तालुक्यामध्ये. ते माहीत असताना सुद्धा अद्याप शिवसेना मुग गिळून गप्प काय. आजपर्यंत सहकारामध्ये राजकारण आणू नये, कारण सहकारामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग मोठा असतो. शेतकऱ्यांच्या हिताला कुठे धक्का लागू नये यासाठी राजकारण म्हणून शिवसेनेने कधी पाहिलं नाही आणि म्हणून कुठल्याही संस्थेमध्ये ढवळाढवळ करायचं काम शिवसेनेने केलं नाही आणि यापुढे देखील
शेतकरी हितासाठीच जे काही केलं जाईल ते शेतकरी हितासाठी केलं जाईल. आता सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती मंचच्या सभापतींनी केलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी उपसभापतींनी जे मुद्दे प्रसिद्ध केले किंवा बाहेर काढलेले आहेत, तर ते मुद्दे त्याच्यावर शासकीय लेखापरीक्षण व्हावं अशी मागणी शिवसेनेने केलेली आहे. याच्यामध्ये कुठले पुरावे देणं किंवा पुरावे गोळा करत बसणं हे शिवसेनेचं काम नाही. तर शासकीय लेखापरीक्षण जर झालं तर याची सगळी माहिती एकत्र होऊन याच्यावर सभापतीवर कारवाई करणं भाग पडेल अशी आम्हाला खात्री वाटते. त्याचबरोबर जसं मी म्हणलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्था ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची चराईची पूर्ण झाली आहे. त्याच पद्धतीने साखर कारखाना किंवा शंकर साखर कारखान्याचे काही कर्मचारी काहींच्या घरचे घरगडी झाले, काहींचे ड्रायव्हर झाले. तर याच्यामध्ये शिवसेना फारसं काही रहस्य घेत नाही. विषय तोच आहे की शेतकऱ्यांच्या हिताचा विषय हा सहकारामध्ये येतो आणि त्याच्यामुळं शिवसेनेने राजकारण केलं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असं कुठं वाटू नये यासाठी शिवसेनेने कधी याच्यामध्ये राजकारण आणलं नाही, जास्त लक्ष दिलं नाही. परंतु यापुढे मात्र खासदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना निश्चितपणानं सगळ्या सहकारी संस्थांमध्ये जातीनं लक्ष देईल आणि या ठिकाणी आणि याच्यावर अंकुश ठेवण्याचं भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्याचं काम शिवसेना करेल याची खात्री या ठिकाणी देत आहोत. बाजार समिती सभापती देवदत्त निकम हे स्वहितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकऱ्यांच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी करतात असा असताना सुद्धा आणि त्यांच्या असणाऱ्या उपसभापती ज्यांनी माजी उपसभापती ज्यांनी आता राजीनामा दिला यांनी स्वतः सांगितलं ते शिवसेना यामध्ये बघायची भूमिका घेत आहे देवदत्त निकम साहेबांवर. नाही, त्यासाठी जर आता ही पत्रकार परिषद आयोजित करायचा हेतूच तो आहे की आपण शासनाच्या प्रतिनिधींकडे म्हणजे शासनाचे अधिकारी जे आहेत वरिष्ठ DDR असतील जिल्हा निबंधक यांच्याकडे आपण आता मागणी करत आहोत खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून की याची लेखापरीक्षकांकडून त्याचं परीक्षण व्हावं आणि त्याच्यात जो भ्रष्टाचार उघडकीस होईल त्याच्यावर सभापतींनी राजीनामा द्यावा हीच मागणी आपण यासाठी करत आहोत. बाजार समिती उपसभापती राजीनामा देण्या अगोदर सभापती देवदत्त निगम यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यावर शिवसेना यापुढच्या काळात काय पाऊल उचलणार किंवा तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? यापुढं वेळ प्रसंगी जनआंदोलन करण्याचा वेळ आली तर ते जनआंदोलन करण्याची सुद्धा भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे. तत्पूर्वी आम्ही शासनामध्ये आहोत, शासनामध्ये सहभागी असल्यामुळे शासनाकडनं लेखापरीक्षण होईल आणि त्याच्यावर कारवाई होईल अशा पद्धतीचे प्रयत्न या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने केले जातील. आंबेगाव तालुक्यामध्ये दुसरा सक्षम पक्ष म्हणून शिवसेना पाहिजे राष्ट्रवादीनंतर, परंतु जो काही आता शेतकऱ्यांची तुमच्याकडे आशा लागलेली आहे तर तुम्ही कुठेतरी हे जो कृषी उत्पन्न बाजार समिती भ्रष्टाचार झालेला आहे किंवा हे जे प्रकार झाले त्याच्यामध्ये तुमच्याकडे शेतकरी आता आशेने पाहणार आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगा त्याबद्दल? शेतकऱ्यांना आता सध्या तरी एवढं आश्वासित करू इच्छितो की यापूर्वी शिवसेनेने जसं जास्त लक्ष सहकारामध्ये दिलं नाही, परंतु यापुढे मात्र शेतकऱ्यांचं नेतृत्व ही शिवसेना करेल आणि शिवसेनेच्या माध्यमातून कुठल्याही भ्रष्टाचाराच्या या ठिकाणी पूर्ण कुठली चालू असतील त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम शिवसेना करेल याची खात्री या ठिकाणी आम्ही. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. पुण्यातील संत गोरोबा बाल विद्यानिकेतन या शाळेतील विद्यार्थ्यांना घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलंय. यावेळी त्या विद्यार्थ्यांच्या निरागस चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. संत गोरोबा बाल विद्यानिकेतन विमाननगर पुणे 14 या शाळेत विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या शाळेत यमुनानगर, सोकारेनगर, संजय पार्क, लेबर कॅम्प, झोपडपट्टी असून तेथील हे 200 विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे शैक्षणिक साहित्य घेता येत नाही. अशा वेळी झिरकॉन सोसायटीच्या पूजा शेटे, निशी काशीकर, डॉक्टर सपना लट्टा तसेच अनवर मोमीन या सर्वांनी विद्यार्थ्यांना शाळेचे साहित्य गणवेश दिलेत. मुलांना शिक्षणासाठी कोणताही अडथळा येऊ नये असे या दानशूर व्यक्तींना वाटते.
या गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळाला असे मुख्याध्यापक सतीश पाटील म्हणालेत. कार्यकर्ता कसा हे तसं त्याच्यात न नादी लागता एज्युकेशन इज मस्ट ह्याच्यावरती जर आपण भर दिलं तर ते खूप चांगलं होईल. कारण की मी झोपडपट्टीमध्ये जातो स्लम एरियामध्ये, त्यांचं ते एकच आहे, त्यांच्या घरच्यांनी इकडं आणलं पण त्यांनी झोपडपट्टीमध्ये कधी बाहेर जाईल, कसं जायचं हे मी शिकवत असतो, पण ते इम्प्लिमेंट शक्यतो कमी होतो. तर ते शाळेपासून जर आपण घडवलं, लहान पोरांना आपण शिकवलं वल्ल सुक्का कचरा या विषयावरती जर आपण जर शाळेतूनच सुरुवात केली तर माझं असं मत आहे की ते ऑटोमॅटिक घरी घरी पोहोचल. विनोद पवार यांच्या समवेत मुलांनी नृत्याचे धडेही गिरवलेत. यावेळी त्यांच्या निरागस चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. गेल्या 20 वर्षापासून आमची संस्था शाळा अशा परिसरातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देतात आणि कुठल्या प्रकारची फी घेतली जात नाही आणि समाजातल्या दानशूर लोकांकडून आम्ही अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शाळेचा गणवेश अशा बऱ्याच प्रकारची आम्ही मदत दिली जाते. अशा काही संस्था आहेत, सोसायटी आहेत, झिरकॉन सोसायटीसारख्या काही दानशूर लोक आहेत आमच्या शाळेला असं मदत करतात आणि अशा शाळेची माहिती सोशल मीडिया थ्रू कळाली आणि आम्ही शाळेत व्हिजिट केली. शाळेमध्ये आल्यानंतर कळालं की मुलांना खरंच आपल्या मदतीची गरज आहे आणि मग आम्ही आमच्या सोसायटीमध्ये माझ्या मैत्रिणींशी आणि सोसायटीच्या लोकांशी बोललो. त्याच्यातनं आम्ही असं ठरवलं की आपण एक उपक्रम सुरू करू शकतो जेणेकरून आपण सगळ्या सोसायटीमध्ये जाऊन घरोघरी जाऊन पैसे डोनेशन्स म्हणून गोळा करू शकतो आणि तसंच आम्ही केलं. सोसायटीमध्ये 270 फ्लॅट्स आहेत. प्रत्येक फ्लॅटमध्ये जाऊन आम्ही डोनेशन्स गोळा करायचा प्रयत्न केला. आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या लोकांनी आम्हाला भरभरून मदत केली आणि त्या मदतीच्या निधीमधनं आम्हाला शाळेसाठी मुलांसाठी 230 मुलांसाठी आम्हाला पूर्ण स्कूलसाठी युनिफॉर्म, शाळेचा युनिफॉर्म, शूज, सॉक्स आणि मुलींसाठी हेअरबँड्स, रिबन्स सगळं गोळा करता आलं त्या निधीतनं. अजूनही त्या निधीमधनं आम्हाला 2 मोठे स्टीलचे कबर्ड जे शाळेला गरज होती ती आम्ही प्रोव्हाइड करू शकलो आणि त्याच्याबरोबर आम्ही एक मुलांना आनंद मिळावा, मुलांपेक्षा आम्हाला जास्त त्याचा आनंद मिळावा म्हणून एक छोटीशी पार्टी आम्ही ऑर्गनाईज केली. ह्याच्यामध्ये फक्त आम्ही ॲज अ सोसायटी आमच्यापेक्षा जी लोकांनी आम्हाला प्रोव्हाइड केलं हे होलसेलमध्ये कपडे किंवा शूज, सॉक्स, ह्या लोकांनीही आम्हाला खूप डिस्काउंट देऊन आणि खूप रिजनेबल किमतीमध्ये खूप चांगल्या आणि खूप छान क्वालिटीचे कपडे आणि सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या. त्याच्यामुळे मी त्या सगळ्यांनाही धन्यवाद देते. आणि सुषमा पाटील, C24 तास, पुणे. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. अस्मितरंग चित्रपट निर्मिती संस्थेचे अध्यक्ष तसेच बार्शी तालुका मित्रमंडळ अध्यक्ष आणि श्री जगदंब प्रतिष्ठान अध्यक्ष माननीय श्री अशोक नाना घावटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बार्शी तालुका मित्रमंडळ पुणे, श्री जगदंब प्रतिष्ठान पुणे, अस्मितरंग चित्रपट निर्मिती संस्था पुणे,
स्वामी ओम ग्रुप, पुणे. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. 14वा वित्त आयोग आणि आपला गाव आपला विकास उपक्रमाअंतर्गत निरगुडसर ग्रामपंचायतच्या वतीने महिलांसाठी शिवण मशीन प्रशिक्षण आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. निरगुडसर ग्रामपंचायतने केंद्र सरकार पुरस्कृत ग्रामपंचायत स्तर 14व्या वित्त आयोगाअंतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आणि शिवण मशीन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आलाय. या कार्यक्रमाचे उद्घाटन आंबेगाव पंचायत समितीच्या सभापती उषाताई कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य संजय गवारी, उपसरपंच श्याम टावरे आदी मान्यवर उपस्थित होते. मी सौ उषा रमेश कानडे, पंचायत समिती सभापती. आज निरगुडसरमध्ये ग्रामपंचायतच्या सहयोगाने आज महिलांसाठी रक्तगट असेल किंवा हिमोग्लोबिन, त्याच्यानंतर डायबिटीस, HIV असे उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवले आहेत. या ठिकाणी त्यांना महिलांना मोफत शिबिर इथे घेण्यात आलेलं आहे. आज आणि उद्या असे 2 दिवस आहे शिबिराचे. त्यामध्ये इथे असंख्य महिलांचं आज रक्त चेक करणार आहे. तरी या ठिकाणी सर्व महिला उपस्थित आहे आणि आज उद्घाटन झालं आहे. तर जे काही रिपोर्ट्स असतील ते डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा काही आजार असेल तोही तिथे त्या महिलांचं निरसन केलं जाणार आहे. जर काही मोठा आजारच निघाला तर त्यांना दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पिंपरी चिंचवडसारख्या किंवा DY पाटील या ठिकाणी त्या महिलांना पाठवलं जातं, अशी या ठिकाणी सोय केली आहे. निरगुडसर ग्रामपंचायतच्या माध्यमातून 14व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत आमचा गाव आमचा विकास या माध्यमातून आपण महिलांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि विवेकदा वळसे पाटील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने महिलांना प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. महिलांमध्ये चांगली रोजगार निर्मिती व्हावी, स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून हा कार्यक्रम राबवलेला आहे. या प्रशिक्षणामध्ये सुमारे 40 महिला गावातील या प्रशिक्षणामध्ये भाग घेतलेला आहे. रोजगार निर्मिती आणि महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून ग्रामपंचायतीने हा उपक्रम सुरू केलेला आहे. मॅडम ह्या प्रशिक्षण वर्गाला शिकवणाऱ्या मॅडम आहेत. त्यांनीसुद्धा खूप कष्ट घेऊन आमच्या महिलांना चांगली तयारी दर्शवली आहे, चांगली तयारी पण केलेली आहे. गेले 2 महिने हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे. त्याच्या माध्यमातून महिला भरपूर बॅग असतील, काही सलवार कुर्ते किंवा शाळेचे विद्यार्थ्यांचे ड्रेस असे बरेचसे उपक्रम आम्ही ह्या कार्यक्रमांतर्गत राबवलेले आहे. त्याच्यानंतर रामकृष्ण दुग्ध व्यवसायिक संस्था यांनी देखील ग्रामपंचायतीसाठी आम्हाला हा प्रशस्त हॉल उपलब्ध करून दिला. त्यांचे देखील मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. बार्शी येथील सावकाराला पाठीशी घालणाऱ्या पोलीस निरीक्षक मनसावाले यांच्या विरोधात माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी उपोषण केलंय. खासगी सावकार रणजेश मुसळे याला पाठीशी घालून कार्यवाही करण्यास टाळाटाळ करून तक्रारदारास त्रास देखील दिल्याचा आरोप आंधळकर यांनी केलाय. बार्शी येथील खासगी सावकार रणजेश मुसळे यांनी बार्शीतील बऱ्याच कुटुंबातील लोकांना अवाजवी आणि चढ्या व्याजाने, चक्रवाढ व्याजाने पैसे दिले आहेत. पोलिसांशी संधान साधून नागरिकांना वेठीस धरत राजरोसपणे पिळवणूक आणि आर्थिक त्रास सुरू केलाय. त्यात काही प्रकरणात कर्जदार महिला असल्यास त्या महिलेस त्रास देण्यापर्यंत या सावकाराची मजल गेली आहे. सावकाराच्या विरोधात दिलेल्या तक्रारीला सहाय्यक निबंधकानेच तक्रार दिली पाहिजे, पोलीस उपअधीक्षकांना भेटा असे सांगून टाळाटाळ करून, वेळ काढूपणा करून तक्रारदारांवर दबाव टाकण्यास आणि सावकारास पोषक वातावरण निर्माण करून पोलीस निरीक्षक मनसावाले तक्रारदारास तक्रार मागे घेण्यास भाग पाडतायत. यापूर्वी बार्शी शहर पोलिसांनी सावकारी गुन्हे दाखल केलेल्या प्रकरणात फिर्यादी हे सहाय्यक निबंधक नाहीत तर पीडित आहेत.
मग याच प्रकरणात हा अट्टहास करणे सावकाराच्या बचावासाठी पोलीस निरीक्षक मनसावाले करीत आहेत. त्यामुळे अशा पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी ही मागणी माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी केली आहे. बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये अवैध सावकारी आणि ज्यांच्याकडं शासनाचं लायसन आहे असे सावकार यांनी थैमान घातलेला आहे आणि त्यांनी सर्वसामान्य जनतेला वेठीला धरलेला. या ठिकाणी मुसळे नावाचा इसम हा सावकारी धंदा करतो आणि त्या सावकारीच्या माध्यमातून त्यांनी सादिक काजी या इसमाला एवढं म्हणजे त्रास दिलेला आहे, त्याच्या कुटुंबासहित आत्महत्या करायचा प्रयत्न त्यांचा झालेला आहे. त्यांनी स्वतः 3 दिवस ॲडमिट होते, विष प्राशन केलं होतं, तरीसुद्धा 2-2 महिने झाला असताना सुद्धा बार्शी पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दाखल करत नाही. वास्तविक पाहता जर सावकारी कायद्याखाली गुन्हा दाखल करायचा असेल तर आम्हालाही माहिती आहे दुय्यम निबंधकाकडून त्यांच्याकडून पत्र यावं लागतं किंवा त्यांची फिर्याद घ्यावी लागते. परंतु या ठिकाणी सावकारीचा प्रश्न नाही आहे. या खाजगी सावकाराची हे जे वसूलदार आहेत, एक महिला लेडीज आहे, ते सुद्धा धमदाटी करून लोकाला तू जर पैसे नाही दिले मनमानी 42% व्याज घेतलं जात आहे आणि त्या ठिकाणी आत्महत्येला प्रवृत्त केलं जातं आणि पैसे दिले नाही तर तुझ्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल करल अशा परिस्थिती या ठिकाणी वसूलदारांनी केलेली आहे. सकाळी नळाला पाणी येत नाही बार्शीला, परंतु सावकाराचा माणूस मात्र दाराच्या समोर असतो आणि त्या दृष्टिकोनातनं आज सावकारीच्या पैशापोटी जर एखाद्या इसमाच्या गाड्या ओढून नेल्या असतील, त्याची 2 व्हीलर नेली, 4 व्हीलर नेली, त्याला मारहाण केली, त्याच्या बायकोला अर्वाच्य घरात घुसून धमदाटी केली तर तो भारतीय भादवी कलम 394, 95, 92 प्रमाणे गुन्हा होतो. त्याला कुठल्याही निबंधकाची आवश्यकता नसताना बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनसावले साहेब आणि या ठिकाणचे DYSP साहेब यांनी हा गुन्हा दाखल केलेला नाही. या खातीर अनेक सावकाराच्या तक्रारी पोलीस स्टेशनला पेंडिंग आहेत. मानेगाव मधले एक प्रकरण आहे, त्यांनी जमीन विकून त्या माणसाने कर्ज भागवलं, परंतु कर्जाचं व्याज दिलं नाही म्हणून 3 महिन्यापासून तो माणूस त्याच्या घरी नाही आहे, तो बेपत्ता झालेला आहे. त्या सावकारांनी त्याचं बरं वाईट काय केलं का हा प्रश्न आहे. आणि अनेक सावकाराच्या इतक्या धमक्या आहेत की एक महिला, मी नाव घेणार नाही, त्या महिलेला तिला शय्या सोबत मागितली सावकारांनी म्हणून तिला एवढं ते सहन झालं नाही, तिने आत्महत्या करायचा प्रयत्न केला, पंख्याला लटकली, परंतु पंखा खाली पडल्यामुळे त्या बिचारीचा जीव वाचला. ही अवस्था जर बार्शी तालुक्यामध्ये आहे तर आज स्वातंत्र्य भारताला मिळालेला 15 ऑगस्टला, परंतु या बार्शी तालुक्याला या पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालेलं नाही असं आम्हाला वाटतं. तुकाराम गोडसे, C24 तास, सोलापूर. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. अस्मिता रंग चित्रपट निर्मिती संस्थेचे अध्यक्ष तसेच बार्शी तालुका मित्रमंडळ अध्यक्ष आणि श्री जगदंब प्रतिष्ठान अध्यक्ष माननीय श्री अशोक नाना घावटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बार्शी तालुका मित्रमंडळ पुणे, श्री जगदंब प्रतिष्ठान पुणे, अस्मिता रंग चित्रपट निर्मिती संस्था पुणे, स्वामी ओम ग्रुप पुणे.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. बारामती तालुक्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू रेश्मा पुणेकर एक मेंढपाळाची मुलगी सध्या आर्थिक संकटात आहे. हाँगकाँग येथे होणाऱ्या महिला एशियन कप 2017 या स्पर्धेत ती भारताचं नेतृत्व करणार आहे. परंतु घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे या स्पर्धेच्या निमित्ताने होणारा खर्च तिला पेलणं अशक्य झालंय. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी एक मेंढपाळाची मुलगी सध्या आर्थिक संकटात आहे. बारामती तालुक्यातील तरडोली या गावची कुमारी रेश्मा शिवाजी पुणेकर ही पहिली आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू म्हणून ओळखली जाते. सध्या हाँगकाँग या देशात होणाऱ्या पहिल्या महिला एशियन कप 2017 या स्पर्धेत ती भारताचे नेतृत्व करणार आहे. परंतु रेश्मा पुणेकर हिच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. यामुळे या स्पर्धेच्या निमित्ताने होणारा खर्च तिला पेलणं अशक्य होऊ लागलंय. रेश्मा ही बारामती तालुक्यातील कायम जिरायती आणि दुष्काळी भागात राहणारी. आई वडील शेतीबरोबर मोलमजुरी करतात. एवढ्या बिकट परिस्थितीतून स्वतःची मानसिकता न ढळू देता जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हाँगकाँग देशात भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. रेश्माला तिच्या भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी तिला आर्थिक मदतीची आणि शुभेच्छांची गरज आहे. 2 सप्टेंबर 2017 रोजी भारताचा सामना प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे. या सामन्यात 77 नंबरच्या भारतीय गणवेशात खेळताना ती दिसेल. आजवर रेश्माने 3 गोल्ड, 3 सिल्वर, 5 कांस्य आणि महाराष्ट्राचा सर्वात उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्राप्त केलाय. समाजातील दानशूर लोकांनी ह्या मुलीच्या मदतीला पुढे यावे असे आवाहन या निमित्ताने आम्ही करतोय. संपर्क 9970715008. रेश्माचा अकाउंट नंबर महाराष्ट्र बँक 601399376007. IFSC कोड 4130140608. माझं नाव रेश्मा शिवाजी पुणेकर. मी बारामती तालुक्यातील तरडोली या गावचे आहे. मी शारदानगर या ठिकाणी FYBA या वर्गात शिकत आहे. माझी फेडरेशन कप बेसबॉल यासाठी आंतरराष्ट्रीय लेवलला माझी निवड झालेली आहे. तरी त्यासाठी 40,000 ती तिथली फी होती. ती वहिनी साहेबांनी, सुनंदाताईंनी माझी भरलेली आहे शारदानगरच्या. तर पुढचा खर्च आहे तो 1.5 ते पावणे 2 लाखापर्यंत येणार आहे. आणि घरची परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळे मला त्यासाठी आर्थिक मदत व्हावी. कोणती संस्था असेल, काही शासनाकडून झाली तर चांगलंच आहे. आणि आई वडील काय करतात? आई वडील मोलमजूर करतात, शेती करतात. आता 13 नॅशनल झालेले आहेत. त्याच्यामुळे पाठीमागं इथं लोणी बापकर या ठिकाणी शाळेला होती. त्यामुळे शाळा काही खर्च करत नव्हती. त्यामुळे आपल्याला खर्च करावा लागत होता. तर कर्ज व्याजाने वगैरे पैसे काढून त्यांनी मला खेळायला पाठवलेलं आहे. आतापर्यंत तुझ्याकडे किती प्रमाणपत्र आहेत वेगवेगळे? प्रमाणपत्र 13 नॅशनलचे प्रमाणपत्र आहेत. 13 स्टेट आहे, 13 नॅशनल आहेत. त्याच्यात 4 गोल्ड आहेत, 3 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ आहेत. आणि शिवाय महाराष्ट्राचा बेस्ट. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. हिंगोली शहरात धक्कादायक घटना घडली आहे. भाऊबंदकीतून झालेल्या मारहाणीत 2घांचा मृत्यू झालाय तर 14 जण जखमी आहेत. मोची गल्ली परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. हिंगोली शहरात कालीमाता मंदिर मोची गल्लीमध्ये भाऊबंदकीतून कुरील गटामध्ये लोखंडी गज, तलवार आणि लाकडी ठोकळ्याने बेदम मारहाण झाल्याची घटना घडली असून यात 2 जण जागीच ठार झालेत तर 14 जण जखमी आहेत. यापैकी 2 जण गंभीर जखमी असल्याने सर्वांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. हिंगोली शहरातील मोची गल्लीतील जितू प्यारेलाल कुरील आणि महावीर कुरील या 2घांचा मृत्यू झालाय. मोची गल्लीत तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आलाय. हिंगोली शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. मागील काही दिवसांपूर्वी एका महिलेवर चोरट्यांनी हल्ला करून दागिने लांबवण्याच्या कारणाने चाकू भोसकून जखमी केल्याची घटना घडली होती. असे प्रकार हिंगोली शहरात वाढत असून शहरात होणाऱ्या या घटनांवर अंकुश लावण्याची गरज आहे. रात्री 10:15 ते 10:30च्या दरम्यान कुरील समाजातील 2 गटामध्ये तुंबळ मारामारी झाली.
सदर घटनेमध्ये 14 जखमी होते, त्यापैकी 2 जण गंभीर जखमी होते. त्यांना नांदेड येथे हलवत असताना दोघांचा मृत्यू झालेला आहे. सदर घटनेच्या अनुषंगानं मैदानचं इन्क्वायरी आणि पोस्टमॉर्टम झालेलं आहे. सदर याच्यामध्ये जखमींचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली. युवा उद्योजक पांडुरंग दातीर यांना या वर्षीचा राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार देण्यात आलाय. दरवर्षी पिंपरी चिंचवड लॉन्ड्री संघटनेतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. सालाबादप्रमाणे पिंपरी चिंचवड लॉन्ड्री संघटनेतर्फे देण्यात येणारा राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार एकूण 9 जणांना देण्यात आलाय. यापैकी उद्योजकता क्षेत्रात काम केल्याबद्दल मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पांडुरंग दातीर यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. या प्रसंगी पिंपरी चिंचवड शहर लॉन्ड्री संघटनेचे अध्यक्ष सुनील पवार, विशाल जाधव, संतोष भालेकर, निलेश पवार, बाळासाहेब गायकवाड, हनुमंत करंजावणे, मारुती भापकर आदी मान्यवर उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहर लॉन्ड्री संघटना यांच्यातर्फे देण्यात येणारा 2017चा राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार 2017चा मानकरी म्हणून मला घोषित करण्यात आलं. खरं तर आज हा पुरस्कार मला मिळालेला आहे. मी प्रथम त्या संघटनेचा मनापासून आभारी आहे. मला माहीत नाही की त्यांनी मला हा पुरस्कार कसा काय दिला, पण त्यांनी माझं सामाजिक कार्य बघण्यापेक्षा त्यांनी माझं उद्योजक कार्य बघितलं की माझं कार्य कशा पद्धतीने आहे, मी कशा पद्धतीने व्यवसाय केला आहे, माझ्यापासून ज्या लोकांना प्रेरणा मिळाली. माझ्याकडे आज तर खरे तर अतिशय 10 ते 15 लोक काम करतात आणि चांगल्या पद्धतीने ते काम करतात. तर हे काम बघून त्यांनी जो सर्वे केला होता त्यातनं त्यांना असं वाटलं की हा युवा उद्योजक म्हणून राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार 2017चा मानकरी हा मुलगा 100% आहे आणि त्यांनी माझं काम बघून हा पुरस्कार दिला. तर त्यांनी माझ्या कामाची दखल घेतली. मी त्यांचा मनापासून आभारी आहे आणि इथनं पुढे मी नक्कीच चांगलं काम करणार आहे आणि 100% या ठिकाणी चांगला उद्योजक, आणखीन मोठा उद्योजक कसं बनता येईल आपल्याला, यासाठी ह्या पुरस्काराने मला प्रेरणा दिली. थँक्यू सो मच. गणेश अभिमाने, C24 तास, पिंपरी चिंचवड, पुणे. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. राहुरीतील नूतन उर्दू शाळेच्या प्रांगणातील मुतारी पाडण्याची मागणी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा. ग्रामीण डाकसेवकांचा बेमुदत संप सुरू, सरकारचे याकडे मात्र दुर्लक्षच. 14व्या वित्त आयोगाअंतर्गत महिलांसाठी शिवण मशीन प्रशिक्षण आणि आरोग्य शिबिर आयोजित. आणि बारामती तालुक्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू आर्थिक अडचणीत. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.